मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी मसाजोगचे ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतं। काल दुपारी अक्षरशः त्यांचं अपहरण झालं होतं आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह जो आहे तो आढळला होता आणि त्यानंतर मात्र प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल कुठेतरी कारवाईला दिरंगाई करतोय असा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केला आहे आणि त्याचाच निषेध म्हणून सकाळी 9 वाजल्यापासून लातूर बीड जो महामार्ग आहे तो अडवून धरण्यात आलेला आहे। सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणी जो आहे ठिय्या आंदोलन सुरू आहे। मसाजोगचा हा परिसर आहे आणि याच परिसरामधून राष्ट्रीय महामार्ग देखील जातो आणि तब्बल 4 ते 4.5 तास होत आहेत महामार्ग जो आहे पूर्णपणे बंद आहे। लहान मुलं असतील आबाल वृद्ध असतील सर्वच जे आहेत कुठेतरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे या मागणीला समोर ठेवून हे आंदोलन आता सध्या सुरू आहे। थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी टायर जाळून देखील ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला होता। आता बाकीचे जे आरोपी आहेत त्यांना अटक करावी अशी मागणी जोर धरताना पाहायला मिळते। पोलिसांनी आतापर्यंत केवळ 2 आरोपींना जे आहे अटक केलेली आहे, मात्र मुख्य आरोपी जे आहेत ते अद्याप फरारच आहेत। त्यामुळे कुठेतरी या आरोपीला सहानुभूती म्हणून पोलीस हातमिळवणी करतात का काय असाही आरोप जे आहे इथले आता ग्रामस्थ करताना पाहायला मिळतात। एकंदरीत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, आरोपींना शिक्षा होणार नाही, अटक होणार नाही, तोपर्यंत आम्ही संतोष देशमुख याचा मृतदेह जो आहे तो आम्ही ताब्यात घेणार नाही असाच पवित्रा इथल्या आता ग्रामस्थांनी घेतलेला आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मसाजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।